उत्तर सुद्धा उपमुख्यमंत्र्यांनी द्यायला पाहिजे। मुलांची शिक्षणाची सगळी वाट लागलेली आहेत। घरदारांबरोबर दप्तरं पुस्तकं वया वाहून गेलेल्या आहेत आणि त्याच्यात भर म्हणून पीक विम्याची तर वाईटच परिस्थिती आहे। तो तर एक घोटाळाच आहे। बँकांच्या नोटिसा आता शेतकऱ्यांना यायला लागलेल्या आहेत। मी सर्व शिवसैनिकांना तर सांगितलंच आहे आणि शेतकऱ्यांनाही सांगतोय की तुमच्याकडे येणाऱ्या बँकांच्या नोटिसी एकत्र करा आणि आपल्या नजीकच्या शिवसेने शाखेत नेऊन द्या। त्याचं पुढे काय करायचं ते आम्ही बघतो। ज्या शेतकऱ्यांशी मी बोललो त्यांची मागणी ही आम्ही लावून धरणार आहोत। त्यांचं म्हणणं, साहेब तुम्ही जशी कर्जमुक्ती केली होती, अर्थात एखाद्या केलेल्या गोष्टीची जाहिरात करणं हा काही माझा स्वभाव नाही, पण अजूनही शेतकरी ती कर्जमुक्ती विसरलेली नाही। तशीच कर्जमुक्तीची आत्ता गरज आहे आणि यावेळी तर शेतकरी म्हणतात की सरसकट कर्जमुक्त आम्हाला करा, कर्ज माफ करा। मुख्यमंत्री जे वारंवार सांगतात की आम्ही योग्य वेळी करू, योग्य म्हणजे तुम्ही निवडणुका आल्यानंतर जसं 2019ला निवडणुकीच्या तोंडावर कर्जमुक्ती किंवा कर्जमाफी जाहीर केली आणि त्याच्यात सुद्धा एवढ्या अटीतटी टाकल्या होत्या की शेतकरी म्हणाला याच्यापेक्षा मी एक वेळ पाहिजे तर गळफास लावून घेतो पण तुमची कर्जमाफी नको। शेतकऱ्यांना आज मी सांगतो की एकतर आत्महत्येचा विचारही मनात आणू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत, पण मुख्यमंत्र्यांना विचारतोय की तुमची योग्य वेळ ही काय तुम्ही पंचांग बघून सांगणार आहात की कधी योग्य वेळ आहे, मुहूर्त काढून सांगणार आहेत का? शेतकऱ्याला कर्जमुक्त तर केलं पाहिजे। सरसकट कर्जमुक्तीची मागणी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने करतो आहोत आणि ती जर का सरकारने मागणी मान्य केली नाही तर शेतकऱ्यांच्या बरोबरीने शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा सुद्धा आम्ही सरकारला देतो आहोत। त्याचबरोबरीने कर्जमुक्ती झाली आणि मग मदतीचं काय? मदत जशी पंजाब सरकारने केलेली आहे की हेक्टरी 50,000 रुपये ही सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे। आता कोणीतरी म्हणेल एवढे पैसे आणायचे कुठून? हा एक धूळफेकीचा प्रकार आहे। केंद्र सरकारने खरं म्हणजे मदत केली पाहिजे। जसं मी आता आणखीन एक बातमी वाचली की बिहारमध्ये आता निवडणुका येत आहेत आणि बिहार निवडणुकीच्या तोंडावर माननीय पंतप्रधान महोदयांनी तिथल्या महिलांच्या खात्यात 10,000 रुपये टाकलेले आहेत। स्वतःहून जवळपास 75 लाख महिलांच्या खात्यात हे पंतप्रधानांनी बिहारमधल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या खात्यात टाकल्या, अशा प्रकारची ती बातमी आहे। मग मी पंतप्रधानांना सांगतोय की तुम्ही सुद्धा एकतर आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज मुक्त करण्याची जबाबदारी घ्या। किती पैसे द्यायचे, कुठून पैसे द्यायचे आपण सगळे विसरला असाल, म्हणून आठवण करून देतो की जेव्हा करोनाचं संकट आलं होतं तेव्हा PM केअर फंड नावाचा एक फंड हा निर्माण केला गेला, ज्याचा मायबाप कोण हे अजून कळलेलं नाही। त्याची माहितीच्या अधिकारात मिळत नाही, मागितली तरी मिळत नाही, सगळं काही गुप्त आहे। पण कानावर आलं होतं की करोनाच्या काळात लाखो कोटी रुपये PM केअर फंडामध्ये हे गोळा केले गेले। पंतप्रधानांना सांगतो की PM केअर फंड आता वापरा, नाहीतर कोणाची केअर घेताय तुम्ही? PM केअर फंडातून माझ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, नाहीतर शेतकऱ्याला पर हेक्टरी 50,000 रुपये द्या। ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पंतप्रधानांनी एक विश्वगुरू म्हणून आपल्या शेतकऱ्यांची काळजी घ्यायला त्यांना काही हरकत नाही आहे, म्हणून ही काही जबाबदारी ही पंतप्रधानांनी घ्यायला पाहिजे। परत सांगतो, केअर फंडातून भरघोस मदत शेतकऱ्यांना ते करू शकतात। एवढे पैसे PM केअर फंडामध्ये आहेत। जर PM केअर फंड आत्ता योग्य वेळ आत्ता येणार नसेल तर योग्य वेळ येणार कधी आणि PM कोणाची केअर घेत आहेत हे सुद्धा आम्हाला कळू द्या। तर या सगळ्या आमच्या मागण्या आहेत। टप्प्यात या गोष्टी आणखीन स्पष्टतेने बोलत जाऊ। आजपर्यंत